आता तेच अबू आझमीला मांडीवर बसवणारे ते आता राजीनामा मागणार. काय नैतिक अधिकार आहे? कोण लागतो अबू आझमी? हा उद्धव ठाकरेंचा. त्यावेळेस त्याचं समर्थन हवं होतं. तर त्याच्यामुळे हे सगळं ठरवून चाललंय की आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकारला कसं बदनाम करायचं. त्याच्यासाठी हे ठरवलेलं षडयंत्र आहे. पण या षडयंत्राला कुणीही बळी पडण्याचं कारण नाही. राज्यामध्ये सर्वत्र ज्या पद्धतीचा अर्थसंकल्प आला, लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत, हे सगळं विरोधकांना बघवत नाही. त्याच्यामुळे विरोधकांचं हे सगळं सुरू आहे. परंतु स्थानिक नागरिक तिथचे नागपूरचे असे म्हणतात की हा सगळा दंगलीचा प्रकार उसळल्यानंतर जवळपास 1.5 तासानंतर पोलीस त्या ठिकाणी आलेली आहे. पोलिसांकडून कुचराई झाली असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. कोणाला सोडण्याचं कारण नाही. पण हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की याचं मूळ ज्या उद्धव ठाकरेंनी अबू आझमीला स्वतःच्या मांडीवर बसवलं त्याच्याकडून हे सुरुवात झाली. सर, मात्र अबू आझमींचं वक्तव्य मूळ आहे की नितेश राणेंची वक्तव्य मूळ आहेत असा प्रश्न सुद्धा विरोधक विचारतात. नितेश राणेंचं पोस्टर घेऊन आज विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन सुद्धा केलंय. नाही, तुम्ही जर सगळा सिक्वेन्स पाहिलात ना तर अबू आझमी ह्याला कारणीभूत आहे. परंतु नितेश नागपूरच्या घटनेला जबाबदार अबू आझमींचं वक्तव्य असं बरोबर, त्यांचंच वक्तव्य कारणीभूत आहे. त्याच्यामुळे तर जन आक्रोश वाढला. ते अशा व्यक्तीचा उदो करायला लागले की ज्या आक्रांतांनी आमच्या वीर संभाजी महाराजांना हलाल करून मारलं त्याचा उद्धव महाराष्ट्राच्या भूमीत कसा होऊ शकतो. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मांडीवर ज्याला बसवलं तो अबू आझमी याला कारणीभूत आहे. विरोधक याला कारणीभूत. पण नितेश राणेंच्या बाबतीत सुद्धा विरोधक सवाल करतायत. नितेश राणेंना समज द्यावी अशा पद्धतीची सुद्धा मागणी माननीय मंत्री महोदय हिंदुत्ववादी भूमिका घेतात म्हणून समज द्यायची. वा रे वा, ती भूमिका घेतात हिंदुत्ववादी आणि ती भूमिका आमची. सर, त्यासोबतच दुसरीकडे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभारले जात आहेत. आता सध्या बावनकुळे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. ते म्हणतात की हे सगळं त्याचीही सखोल चौकशी करून त्याच्यावरही कारवाई केली जाईल. कोणाला वाचवण्याचा प्रश्न आहे. सर, भाजपचे खासदार आहेत प्रदीप पुरोहित, त्यांनी तर थेट शिवाजी महाराजांची तुलना ही नरेंद्र मोदींसोबत म्हणजे नरेंद्र मोदींची केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबरही होऊ शकत नाही. ते आमचे दैवत आहेत आणि असं कोणी केलं असेल तर त्यांचं व्यक्तिगत मत आहे. करण्याचा त्यांना अधिकार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.